वर्षानंतर पान खायचे सगळेजण. वा, म्हणजे आता सुद्धा टिपरी बघताना हा लंच नंतरचा सीन आहे. दिलीप प्रभावळकरनी एक कण सुद्धा खायचे नाहीत ते. या सगळ्या आतल्या गमती आहेत की हा दाऊद गँगचा शूटर आहे. आता तो ते करत नाही, आता तो नाटकाची नेपथ्य करतो. मग म्हणतो मागणं चिमटे काढायची मला, झोप नको झोप नको असं. काही वर्षानंतर जेव्हा आम्ही त्याच्याकडे बघायला लागलो तेव्हा त्याची अहमियत, आता त्याची किंमत कळते. आता पैसे देऊन पण ही माणसं तुम्हाला नाही शिकवायला येणार. बरोबर. त्याच्यात मी आणि वर्षा उसगावकर हिरो हिरोईन होतो. फुल बागेत मागे फिरून गाणी बिणी सगळं केलंय मी. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत अभिनेते, नेपथ्यकार आणि व्यवसायानं आर्किटेक्ट असलेले राजन भिसे यांच्याबरोबर. नमस्कार. पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि व्यवसायाने आर्किटेक्ट, त्याच्यानंतर सेट डिझायनर आणि अभिनेता, हा सगळा प्रवास कसा होता? असं काही ठरवून केलं नाहीये. शाळेमध्ये काम तर करत होतो नाटकामध्ये. नेपथ्याचं काही तोपर्यंत माहिती नव्हतं. म्हणजे मला खरंच नाटकाविषयी फार माहितीच नव्हती काही. शाळेमधली नाटकं किंवा काही आम्ही हिंदी नाटकं करत असे. रवी राव नावाचे आमचे एक सर होते शाळेमध्ये. त्यांच्या ते हिंदी नाटकं लिहायचे. आणि शाळेमध्ये आम्ही मोस्टली मी हिंदी नाटकं करत असे, मराठी नाही करत. आणि मग शाळा झाली, कॉलेज झालं. कॉलेजमध्ये काही एकांकिका वगैरे असं पुष्कळ. त्यानंतर मी आर्किटेक्चरला प्रवेश घेतला. आणि आर्किटेक्चरला खूप सबमिशन असतं. आर्किटेक्चरला तुम्हाला मान वर करायला वेळ नसतो. अगदी खरंय. त्यामुळे आर्किटेक्चरला नाटक बिटक सगळं मागे पडलं. कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेजमध्ये काही कॉलेजला होता तू? मी अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर, रचना संसदचं. ओके, बर. आणि ते खूप स्ट्रिक्ट होतं कॉलेज. आणि ते स्ट्रिक्ट होतं म्हणून आम्ही आर्किटेक्ट झालो. नाही तर आम्ही आर्किटेक्ट झालो नसतो एकंदर उद्योग पाहता. आणि मग बंक वगैरे करायला फार द्यायचं नाही. आणि सबमिशन वगैरे खूप त्यांचं स्ट्रिक्ट असायचं. पण ते झालं, ते कम्प्लीट झालं. आणि त्यांच्या गॅदरिंगमध्ये वगैरे असं त्यावेळेला कॉलेज, कॉलेजचं आहे, पण प्रोफेशनली किंवा असं बाहेर कुठल्या संस्थेतर्फे वगैरे असं काहीच नव्हतं. ते करून मी गेलो बहारेनला. ही गोष्ट आहे 96 सालची मला वाटतं. आणि मग मी तिकडे 2 वर्ष होतो. पण ते काय असतं, तो एक किडा असतो ना प्रत्येक वेळेला. तुम्हाला तो स्वस्त बसू देत नाही. नाटकाची खात जी म्हणतात. तर तिथे आम्ही महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं बहारेनला. आणि बहारेनचं पहिलं मराठी नाटक मी बसवलं गणेशोत्सवात. अरे क्या बात आहे. काका किशाचा म्हणून. आणि त्यावेळेला किशोर आणि त्यावेळेला तिथले जे राजदूत होते ते आले होते. म्हणजे बहारीनचे, भारताचे राजदूत ते बघायला आले होते. आणि आयलंडवरती फर्स्ट टाइम, म्हणजे इट्स अ मुस्लिम कंट्री, सो फर्स्ट टाइम आम्ही गणपती आणला तिकडे. आणि त्याची एवढी चर्चा झाली त्याची, तर मला अजून आठवतं की गल्फ डेली न्यूज नावाचा एक पेपर होता तिथे. तर त्याचा एक रिपोर्टर होता, गोरा होता तो बिचारा. तर त्याला सांगितलं की असं असं ह्यांच्याकडे गणपती येतोय, तो तू जाऊन कव्हर कर. तर तो नेमका आरती सुरू होती त्यावेळेला आला. आणि ना तो आतमध्ये आला तर एवढी गर्दी होती तिकडे, एवढी गाणी, ती माणसं लागून जोर जोरात आरत्या म्हणताय. आणि त्याला काही कळेच ना हे काय चाललंय. तर त्याला ना गणपती दिसलाच नाही, कारण ती गणपतीची मूर्ती छोटी अशी तिथे ठेवलेली. तर जो आरती करत होता ते पितांबर वगैरे नेसून, त्यांनी त्यांचा फोटो काढला. आणि दुसऱ्या दिवशी तो गणपती फेस्टिवल म्हणून छापला होता. आम्ही एवढे असलो, त्याला गणपती नव्हता, दिसलाच नाही. आणि तो निघून गेला तिथून. पण गणपती खूप मजा आली. आम्ही महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम सुरू झाले. आणि मग जेव्हा मी मुंबईत आलो परत इथे, तर तेव्हा कॉलेजमध्ये मी ज्याच्याबरोबर नाटक केलं होतं तो माझा मित्र होता, प्रदीप सोळे म्हणून.
तर तो भेटला रस्त्यात आणि तो म्हणाला काय करतोय सध्या. म्हटलं काय नाही. मी काय नाही म्हणजे तो म्हणाला नाटकात काय करतोय असं त्याचं म्हणणं होतं. म्हटलं काय नाही. तो म्हणाला ये आम्ही एक नाटक करतोय तू येतोस काय. म्हटलं येतो. अँटनी डिसिल्वा नावाची शाळा आहे ना तिथे दादरला, तिकडे तालीम होती. मी तिथे गेलो तर खूप टिंगी त्यावेळेला ना माझं नुकतं लग्न झालं होतं. त्यामुळे मी सिल्कचा जब्बा बिब्बा घालून छान असा तिकडे नाटकाच्या ऑडिशनला गेलो. पहिलाच दिवस होता. बरं तो प्रदीप सुळे नव्हताच तिथे हजर. भलतेच लोक होते, त्यांना मी ओळखत नव्हतो. मग नंतर माझी ओळख झाली. त्याच्यात अतुल परचुरे, श्रीरंग देशमुख, राकेश सारंग वगैरे ही सगळी मंडळी होती. आणि अजित भुरे, धनंजय गोरे, विजय केंकरे नव्हता त्या दिवशी आणि संजय मोने पण नव्हता त्या दिवशी. कारण संजय मोने आणि प्रदीप सुळे ह्यांना प्रदीप सुळे आमच्या कॉलेजलाच होता. तर प्रदीप सुळेच्या बरोबर मी एकदा संजय मोनेला भेटलो होतो. पण तेव्हा संजय मोने वगैरे असं काही आम्ही सगळेच जण म्हणजे मुलं कॅटेगरीमध्ये होतो ना, धडपडणारे. संजयचं तेव्हा ऑथेल्लो नावाचं नाटक आलं होतं राज्य नाट्य स्पर्धेला, त्यात त्याला बक्षीस मिळालं होतं. त्यांनी ऑथेल्लोचा रोल केला होता. आणि त्या ऑथेल्लो बद्दल मी बहारेनमध्ये वाचलं होतं. अच्छा. म्हणजे ते परीक्षणं वगैरे येतात ना, तर ते मराठी पेपर जो येतो बहारेनला त्याच्यामध्ये मी वाचलं होतं ऑथेल्लो. त्यामुळे मला त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही याच्या आधी म्हटलं हां ऑथेल्लो मी वाचलं आहे. त्याची स्तुती आली होती कारण पेपरमध्ये. मग ना अरुण नाईक आणि मीना नाईक असे दोघे जण आले आणि त्याला मी असं बघितलं, म्हटलं हा जाम कडक दिसतोय माणूस, हा काय आपल्याला घेणार नाही नाटकाला. आणि कारण जो त्याचा स्वभाव तसा म्हणजे तो असा ताडफाड बोलतो. तो तुझं काय तिकडे बस चल असा तो त्याचं हे आहे. पण ते त्याच्या मनात काय नसतं म्हटलं, तो त्याची ती पद्धत आहे बोलायची. तो खूप नंतर आमची सगळ्यांचीच खूप चांगली ओळख झाली, अगदी घरच्यासारखं. पण त्यावेळेला मला असं वाटलं होतं की हा काय आपल्याला घेत नाही. आणि मग त्यांनी नाटक त्या स्क्रिप्ट दिल्या सगळ्यांना वाचायला. गोल सगळेजण बसले होते आणि मी पहिली 2 वाक्य वाचली आणि त्यांनी म्हटलं 1 मिनिट जरा थांब, तू याआधी कुठल्या नाटकात काम केलंयस. म्हटलं नाही मी नाही कुठल्या नाटकात काम केलं. म्हटलं मी बहारेनला होतो, मी बहारेनला नाटक बसवलं होतं एक. बरं ठीक आहे ये तू उद्यापासून असं तो मला म्हणाला. आणि नंतर खूप दिवसानंतर जेव्हा माझी आणि या सगळ्या लोकांची ओळख झाली तेव्हा ते म्हणाले की राजन तू 2 वाक्य वाचलीस आणि सगळी माणसं असे एकमेकांकडे हा कोण आहे, कारण मी नवीन होतो ना, हा कोण हा कुठून आलाय कुठून. हा एका ग्रुपमध्ये एक नवीन मुलगा आला तर जी रिॲक्शन येते ना सगळ्यांची एकदम, तर सगळे बोलले मला नाही माहिती. पद्या नव्हताच ना तिथे, प्रदीप सुळे नव्हतेच. मग नंतर तो बोलला की नाही तू ये उद्यापासून. मग दुसऱ्या वेळेसपासून मी आलो आणि ते नाटक होतं लाईफ ऑफ गॅलिलिओ, ब्रेटोल्ड ब्रेख्टचं नाटक. आणि ती संस्था होती आंतरनाट्य. म्हणजे तो माझ्यासाठी एक दरवाजा उघडला असं म्हणायला हरकत नाही. आणि माझं भाग्य आहे की मला त्या ग्रुपमध्ये मला शिरकाव मिळाला, प्रवेश मिळाला आणि मी तिथे रुजू झालो. त्या संस्थेचे अध्यक्ष होते दामू केंकरे. आणि त्यावेळेला त्या संस्थेमध्ये काम करणारे कोण कोण होते. संजय मोने होता, रेणुका शहाणे होती, सुमुखी पेंडसे होती, धनंजय गोरे होते, विजय केंकरे होते, राकेश सारंग होता, अतुल परचुरे होता, लाला देशमुख होता. ही सगळी मंडळी त्यावेळेला सगळी लहान लहान सगळे लहान म्हणजे अतुल वगैरे आमच्या सगळ्यात लहान. अतुल आमच्या ग्रुपमध्येच लहान होता सगळ्यात. पण हे माझ्या समवयस्क होतं. पण लग्न मला वाटतं एकट्याच झालं होतं माझं. बाकी कोणाची लग्न वगैरे झाली नव्हती. तर ज्या वेळेला अशी संस्था असते तर त्या संस्थेमध्ये ना तुम्हाला सगळी कामं करायला लागतात. तिथे चैन नसते ना, पैसे नसतात. त्यामुळे सेटसाठी किंवा कपडे घरून आणणे, त्या कपड्याचं समजा शर्ट आहे मग त्याचं काहीतरी कापून काहीतरी करणे
अशा पद्धतीची जी इनोव्हेटिव्ह कामं असतात ना ती या संस्थेमध्ये खूप सगळ्याच प्रकारचे प्रयोग केले जातात म्हणजे नाटकाबरोबरच सगळ्याच प्रकारचे सगळं 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 असतं. तर त्या गॅलिलिओमध्ये गॅलिलिओचे जे ॲपरेटस होते म्हणजे त्याची दुर्बीण, त्याचे गोल पृथ्वीचे आणि ते सगळे, तर प्रदीप सुळे तिथे हे करत होता, सेट करत होता. प्रदीप सुळे आणि अरुण नाईक या दोघांनी मिळून सेट केला होता. आणि मला आठवतं तो ॲल्युमिनियमचा सेट होता, ॲल्युमिनियमच्या फ्रेम्स आणि त्या सी थ्रू होत्या. आणि त्याचं मी म्हटलं की असा का सेट आहे हा, म्हणजे मला ते कळे ना. तर ते मग मला कळलं की ब्रेख्थियन थिअरी म्हणजे काय, एलियनेशन म्हणजे काय, नाटक म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहेत, त्याच्यामध्ये किती कसे आवाजाचा उपयोग, काय करता येतं, कसं करतं, एवढं व्हास्ट आहे हे मला माहीत नव्हतं तोपर्यंत. आणि मग त्याची हळूहळू ओळख व्हायला लागली. आणि मग त्यांनी ते ॲल्युमिनियमचा सेट केला होता. आणि त्याचे प्रॉप्स कोणी बनवायचे, कॉस्ट्युम मीना नाईकनी केले होते. ती बोलली की नाही प्रॉप्स वगैरे मी नाही बनवणार. सेटवाला म्हणाला मी नाही बनवणार. म्हटलं मी कॉलेजमध्ये असताना आम्ही ड्रॉइंग ह्याच्यामध्ये आम्ही मॉडेल्स बनवायचो ना घरांची वगैरे. तर म्हटलं मला मॉडेल मेकिंगची थोडी सवय आहे तर मी करतो प्रॉप्स त्याचे. मग मी बनवले प्रॉप्स आणि मग ते आवडले सगळ्यांना. मग नळकांड आणून, मोठी नळकांडी आणून ती अशी दुर्बीण केली, त्याला असा कॅमेराचा एक ट्रायपॉड लावला होता आणि त्याचे पृथ्वीचे गोल केले. मग त्याला तो फिरणारा असं हे केलं होतं की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं ना की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर ते अशा पद्धतीचं ते नाटक होतं गॅलिलिओ नावाचं. आणि ते ब्रेख्थियन नाटक आणि मराठीमध्ये केलेलं. आणि त्याचे जेवढे व्हायचे तेवढे प्रयोग झाले. आणि मग तिथे मग सुरू झालं, मग एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, असं ते नाटकाची आंतरनाट्यामधनं सुरुवात झाली. ओके. काय व्हायचं की दामुकाका त्याच्यामधल्या गोष्टी सांगायचे की अरे हे असं नाही, असं करायचं असतं. आणि ते का करायचं, नुसतं त्यांनी असं करायचं असतं असं सांगितलं नाही, कारणासहित ते का करायचं असतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हाय. म्हणजे मला त्यांनी सांगितलं की ते जेव्हा कॉलेजमध्ये होते दामू काका, तेव्हा त्यांनी तेंडुलकरांची एक एकांकिका बसवली होती. तर त्याच्यामध्ये ते म्हणाले की ती एकांकिका अशी होती की काही माणसं लिफ्टमध्ये मध्ये अडकतात आणि त्याच्यावर एकांकिका होती. ओहो. त्या काळात कॅन यू इमॅजिन, दामू काकांनी एक लेवलवरती माणसं, आतमध्ये बाहेर जाणारी माणसं, आणि ती लेवल वर गेली स्टेजवरून आणि ती अडकली मध्येच आणि नाटक सादर झालं त्या लेवलवरती. क्या बात आहे. म्हणजे तेव्हा फिरता रंगमंच वगैरे हा काही प्रकारच नसणार. कमाल. त्यांनी काउंटरवेटला मागे माणसं उभी केलेली तेवढीच. ओ हो, कमाल. त्याच्यानंतर ते म्हणाले त्यांनी जेव्हा हॅमलेट केलं होतं त्यावेळेला हॅमलेट दामू काकांचं खूप गाजलं होतं त्या काळात, वाचायला मिळतं तुम्हाला. तर ते बोलले की पैसे नव्हते ना, ते करायचं काय काय हे करायचे. तर त्यांनी काय केलं होतं, शर्ट उलटे घातले सगळ्यांचे, मागे बटणं, तर ती बरोबर त्या कॉलरी अशा आल्या ना गोल, आणि त्याच्यावरती त्यांनी ते असे ते हे शिवले हाफ स्लीव्सचे असे, आणि ते सगळ्यांचे फुल स्लीव्सचे शर्ट, आणि ते बरोबर दिसायला लागले ते इंग्लंडमधले वगैरे तसे त्या काळात. म्हणजे आपण म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे, तर ते तसं असतं. जेव्हा चिमटा बसतो ना तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुचतात आपोआप, या तुम्हाला कराव्या लागतात त्या. बरोबर. तर तिथून ती सुरुवात झाली नेपथ्याची. मग एका नाटकाचं मी आणि प्रदीपने मिळून नेपथ्य केलं होतं, जे एक मजली होतं. मॅकबेथ नावाचं नाटक होतं, शेक्सपियरचं नाटक. ते एक मजली नेपथ्य केलं होतं त्याचं, आणि ते एका ठिकाणी लागले की एका ठिकाणी लागलं असं, म्हणजे ते असं काढून शिवाजी दिनानाथ असं नव्हतं ते. ओके. मग आम्ही कोलॅबोरेट केलं साहित्य संघाबरोबर. साहित्य संघामध्ये जाऊन तो सेट लागला, आणि जसं इंग्लंड अमेरिकेमध्ये एका दिवसाला एक प्रयोग, शनिवार रविवारी 2 प्रयोग,
अशा पद्धतीने तिथे दर आठवड्याला संध्याकाळी तिथे एक प्रयोग, शनिवार रविवारी 2 प्रयोग, अशा पद्धतीने ते सादर केलं. अर्थात माणसं काही तुरळक असायची, पण तो प्रयोग आम्ही केला. म्हणजे ते नाटक तसं खूप हेवी होतं. मॅकबेथ म्हणजे आता त्याच्यावरती मला तो पिक्चर खूप आवडतो. मकबूल नावाचा सिनेमा आला होता, तर त्याचं ज्याच्यावरून तो मकबूल घेतलाय ते मॅकबेथ. ओके. आणि अजित भुरे मॅकबेथ होता, लेडी मॅकबेथ मीना नाईक होती, आणि मी मॅकडफ होतो, म्हणजे जो शेवटी मॅकबेथला ठार मारतो तो मॅकडफ होतो मी. आणि म्हणजे खूप मला आठवतं की तलवार शिकवायला आम्हाला त्यावेळेला मला वाटतं वामन केंद्रे आले होते स्वोर्ड फाईट शिकवायला. आणि त्या तलवारी तेव्हा आमचा एक मित्र होता, म्हणजे तो आता गेला बिचारा, नाना मुंदरगी म्हणून, तो कोल्हापूरला होता. त्यांनी कोल्हापूरहून तलवारी बनवून आणल्या होत्या, त्या सोड जशा इंग्लिश सोड सगळ्या. त्याच्यानंतर कट टू मी वाचलं ग्लॅडिएटरसाठी सगळ्या तलवारी कोल्हापुरात बनवून नेल्या. कमाल. त्याची सुरुवात आम्ही केली होती ग्लॅडिएटरच्या आधी. फार छान केलं होतं. ही रंगभूमीपासून झालेली होती. रंगभूमीच त्यावेळेला काही नव्हतंच की. सिनेमा किंवा टेलिव्हिजन तर नव्हताच, म्हणजे टेलिव्हिजन होता पण तिकडे काहीतरी मुद्दाम तिथेच काहीतरी करावा वगैरे असं नव्हतं वाटलं. नाटक हे. आणि काय होतं त्यावेळेला ना, माझी आर्किटेक्चरल प्रॅक्टिस खूप चालली होती, म्हणजे जोरात होती. जोरात म्हणजे खूप कामं होती त्यावेळेला इंटिरियरची. मी जास्त इंटिरियर करायचो. मी म्युन्सिपाल्टीमध्ये जाऊन लायझा वर्क नाही करायचो, म्हणजे बिल्डिंगची कामं जी असतात ना त्यासाठी म्युन्सिपाल्टीच्या परवानगी आणणे, तर ते मी नाही करायचो. म्हणजे मला मी 1-2दा प्रयत्न केला ते करण्याचा, पण मी म्हटलं नाही, आपल्याला हे नाही जमणार. बरोबर. आणि मग इंटिरियर करत होतो. इंटिरियरची कामं फ्लॅटची वगैरे चालली होती सगळी. म्हणजे त्यावेळेला मी अरुण नाईकच्या प्रेसचं काम केलं होतं. सगळे ओळखीचं होतं ना. कमलाकर सारंगांच्या घरचं केलं होतं, भक्ती बर्वेच्या घरचं केलं होतं. आणि पहिलं नाटक व्यावसायिक तसे आम्ही सज्जन नावाचं नाटक होतं, त्याचा मी सेट केला होता. तो माझा पहिला सेट, प्रोफेशनल नाटकाचा सेट. आणि मी आपला माझ्या मगदुराप्रमाणे सेट केला, लोणावळ्याचा बंगला बिंगला असं. आणि त्या नाटकाला त्यावेळेला नाट्य दर्पणला नॉमिनेशन मिळालं होतं, सर्वोत्कृष्ट नेपथ्य. आणि माझा पहिलाच सेट. आणि इतर 2 नॉमिनी होते, मोहन वाघ आणि रघुवीर तळाशीकर. बक्षीस तळाशीकरांना मिळालं होतं त्यावेळेला, पण मी पहिल्या 3त आलो, याचा मला एक जरा आनंद झाला. आणि ते चांगलं झालं होतं सेट त्याचा. आणि मग एक सुरू झालं. मग सुधीर भटची भेट झाली. आणि सुधीर हा खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, फकीर माणूस. त्याला हिशेब नावाची गोष्टच नव्हती आणि त्याचं गणितच वेगळं होतं. म्हणजे पु ल देशपांडेंनी ना आचार्य अत्रेयांचं एका ठिकाणी वर्णन केलंय की आचार्य अत्रेयांना ते म्हणाले की मला असं वाटतं त्या काळात कोणी बेचा पाडाच शिकवला नाही. 1000 एके 2000, 2000 दुणे 4000 हाच पाडा. त्यांना लहान सहान दिसायचं, त्यांना असं मोठंच दिसायचं सगळं. त्याला लहान, तसंच मला ते सुधीरचं वाटत होतं, त्याला लहान सहान दिसायचंच नाही. तुला माहिती आहे, एकदा त्यांनी मला सांगितलं होतं की तेव्हा काय होतं, आम्ही अमेरिकेला जायचो ना सगळेजण. 98ला मी पहिल्यांदा अमेरिकेला गेलो. त्याच्या आधी सुधीर एकदा जाऊन आला होता. आणि नंतर तो 4 नाटकं एका वेळेला घेऊन गेला. एका वेळेला 4 नाटकं, शनिवारी 2 नाटक, रविवारी 2 नाटक. आणि त्यावेळेला ना गुगल बिगल असं काही नव्हतं, मॅप्स. आणि त्यावेळेला ॲटलस होता, त्याचा रोड मॅपचा ॲटलस होता, अमेरिकन रोड मॅपचा. आणि त्याच्यामध्ये बघून मी तो रूट ठरवायचो की आपण ह्या रूटनी जाऊया, मग इथे पहिला स्टॉप घेऊ. कारण शिकागोवरून सियाटलला जायचं आहे तर एका दिवसात पोचत नाही ना, बसनी जायचं हे. आणि
तर 2 दिवस लागतात किंवा 3 दिवस लागतात. मग पहिल्या दिवशी साधारण इथे हॉल घेऊया, दुसऱ्या दिवशी इथे हॉल घेऊया, तिसऱ्या दिवशी इथे पोचूया. असं अख्खी अमेरिका मी रूट डिझाईन करायचो त्याचा. बर. मग 1 वर्ष मी मुद्दामून डेन्व्हर घेतलं होतं मध्ये, की ती अख्खी अमेरिका जाताना म्हणजे इथून तिथे जाताना मी ती अशी आडवी कापली. म्हणजे कोलोराडोमधनं मुद्दाम रूट घेतला आणि आम्हाला खूप मजा आली. कोलोराडो अख्खा त्या डोंगर बिंगर सगळे बघायला, त्याच्यातनं ती बस जाते. खूप मजा केली आम्ही सुधीर बरोबर. आणि म्हणजे तो ड्रायव्हर होता आमचा ना, तो सुद्धा नंतर गणपती बाप्पा मोरया म्हणायला लागला होता. अमेरिकन. आणि तेव्हा 4 नाटकांचं नेपथ्य असायचं. ते सगळे नाटकाचं सेट मी बनवायचो त्याचा, 4 नाटकांचा. आणि तो फोल्ड करून तो पेटीत घालायचा बॅगमध्ये, आणि त्या पेट्या बसमध्ये घालायच्या. तर त्याची उलटी गंगा अशी होती की पहिल्यांदा मी बसचं जी डिकी होती त्याचं माप घेतलं. मग त्यात राहणाऱ्या पेट्या बनवल्या. मग त्यात राहणाऱ्या सेटचे फ्लॅट्स किती राहतात ते बनवले आणि त्याच्यातून सेट डिझाईन केला. असं उलट डिझाईन केलं होतं ते. सांगतो ना, गरज ही शोधाची जननी आहे. त्यामुळे जशी गरज पडेल तसं ते त्या वेळेला केलं आणि मजा आली. आम्हाला खूप मजा आली. आणि मग नाटकात काम असंच मधनं करत होतो, पण ती इंटिरियरच्या कामामुळे तेवढं जमायचं नाही. बरोबर. आणि काय झालं, माझं मेजर काम चाललं होतं. नोसिल नावाची कंपनी होती कानाबाईलापूर रोडला. ती कंपनी बंद झाली आणि त्यामुळे ते काम तिथलं स्टॉप झालं अचानक. बाकीचं असं फुटकळ चालू होती कामं, कोणाच्या घराचं इंटिरियर कर, हे कर, ते कर, असं चालू होतं. आणि मी घरी असं बसलो होतो, म्हणजे काय फार असं विशेष काम नव्हतं. आणि केदार शिंदेचा फोन आला होता आणि मला म्हणाला की मी एक सिरियल करतोय, तू पुढच्या बुधवारी काय करतोयस? म्हटलं काय नाही का, मी एक सिरियल करतोय, तू काम करशील का? म्हटलं करेन की, त्यात काय. कशावर करतोय? नाही ते प्रभाळकरांचं पुस्तक आहे अनुदिनी म्हणून, त्याच्यावर करतोय. म्हटलं त्याच्यावर सिरियल कशी होणार? बोलला होणार ते मी बघतो काय ते. आणि मी हो म्हटलं. आणि मग त्या दिवशीपासून ते सुरू झालं. त्याच्या आधी मी त्याचं नाटकाचा सेट केला होता. केदार शिंदेच्या नाटकाचा सेट केला होता. तू मी नावाचं नाटक होतं. छान झालं होतं नाटक. तर तेव्हा मी असंच केदारला म्हणालो होतो गमतीत की चला प्रत्येक वेळेला सेट करायला बोलवतो, मला काम करायला बोलव ना एकदा. तर तेव्हा म्हणाला बोलवणार मला, मी बघितलंय तुझं काम, मला आवडतं तुझं, मी एकदा तुझ्यावर उधार आहे एक काम. तर जेव्हा हा फोन आला मी म्हटलं काय उधारी चुकवतोय का? तर त्याला ते पहिल्यांदा कळलं नाही. हां. आणि मग ते सुरुवात झाली तेव्हा श्रीयुत गंगाधर टिपरे. आणि म्हणजे त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा एकत्र भेटलो तेव्हा ती 2 मुलं तर नवीनच होती अगदीच. आणि पण मी, प्रभावळकर आणि शुभांगी, आम्ही तिघांनी आयुष्यात पहिल्यांदा एकमेकांबरोबर काम केलं. अच्छा. पण नंतर ते इतकं लोणचं झालं होतं सगळं, माहिती आहे ना, मुरून, की म्हणजे आता ती बंद होऊन 12-14 वर्ष झाली. जास्तच असतील मला वाटतं. तरी अजूनही माणसं आठवण करतात, अजूनही. म्हणजे अगदी असं कंटाळा आलाय, काय करायचं, चला आपण एपिसोड बघूया श्रीयुत. कारण त्याचं काय होतं की एक एपिसोड एक गोष्ट होती, त्याला कंटिन्युएशन काही नव्हतं. मला आठवतं मी कुठे बाहेर गेलो की मुली साधारण कॉलेजमध्ये वगैरे असल्या की त्या मुली शिरेचे बाबा असे ओळख दाखवायच्या. आणि कोणी मुलं असली की शलाकाचे बाबा असे ओळख दाखवायची. ते म्हणजे ते पण बघायचे ते सगळेजण. ते ज्या घरात आम्ही शूटिंग करत होतो ना, तर त्यांची जेवणं वगैरे झाली की ते झोपायचे, म्हातारे गृहस्थ होते. आणि मग ना आम्ही सगळे स्वयंपाकघरातले सीन करायचो. आणि शुभांगी त्यांच्या स्वयंपाकघराचा ताबा घ्यायची डायरेक्ट. आणि भांडी काढ, हे कर, ते कर, सगळं टाळटोळ सगळं जे होतं ना, हे सगळं दुपारी व्हायचं आमचं. आणि मग संध्याकाळी परत त्या स्वयंपाकाला त्या बाई आल्या की मग आमचे बाई घरातले सीन बाकीचे सुरू व्हायचे.
हे सगळे सीन दुपारी केलेत. अच्छा, म्हणजे राहतं घर असून त्याच्यात एक माणूस राहत असून हो. हे सगळं शूट होत होतं. हो, ते राहत होते तिथे. त्यांचा तुम्हाला किंवा तुमचा त्यांना असा कधी डिस्टर्बन्स वगैरे नाही झाला? नाही, ते वेगळं, त्यांची रूम्स आतमध्ये होत्या, अच्छा, वेगळ्या होत्या. त्यांनी फक्त बाहेरच्या अशा रूम्स दिल्या होत्या आणि किचन ते म्हणाले की आमचं झालं की तुम्ही वापरा. कमाल आहे हे. आजकाल असं नाही होत ना. नाही होऊ शकत. कॉन्व्हेंट विला नावाचा एक विला आहे, तर तो पण मी आत्ता त्या रस्त्यावरनं गेलो आणि तो पाडलाय. आणि तो इतकी वर्ष तो पाडला नव्हता. याचं कारण होतं की तो खरंच कॉन्व्हेंट विला होता, म्हणजे तिथे नन्स राहायच्या. कॉन्व्हेंट होती ती नन्सची. अच्छा, मला अजून आठवतं की त्या बंगल्याला ना पाठीमागून एक गेट होतं ह्याच्यावर उतरायला. आता अलाउड नाहीये कुठल्याच बिल्डिंगला किंवा कोणालाच अलाउड नाहीये पाठीमागून रस्ता समुद्रावर जाण्यासाठी ठेवणं, असं अलाउड नाहीये कोणाला. तू बघ ना त्या जुहू बीच वरती जेवढ्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्यांची वॉल येते, तिथून रस्ता नाही. याला रस्ता होता बीचवर जायला. तर आमचं महिन्यातनं 4च दिवस शूट असायचं. हो, म्हणजे त्यावेळेला फक्त 4च एपिसोड असायचे. डेली सोप नव्हता. हो, शुक्रवारी लागायचं 9:30. आठवड्याला 1 एपिसोड, महिन्यातून 4 एपिसोड, जास्तीत जास्त 5. त्यामुळे आमचं 4च दिवस शूट असायचं. आणि दर संध्याकाळी, मला अजून आठवते, दर संध्याकाळी, आणि किती इत्मिनानमध्ये शूट केलं माहिती ना आम्ही. लंच व्हायचा, मग दिलीप भैया ना मांजर बाजूला आलेली चालायची नाही. मग ते एक असा हे घेऊन बसायचे, स्प्रे, आपला चेहऱ्यावर मारायचा स्प्रे असतो ना तो. मग त्याचं असं नोझल फिरवलं की ती अशी एक धार उडते. मग ती मांजर जवळ आली की ते असे पिचकारे मारायचे. त्याच्यानंतर पान खायचे सगळेजण. वा, म्हणजे आत्ता सुद्धा टिपरी बघताना हा लंच नंतरचा सीन आहे असं तुम्हाला सगळ्यांना, या सगळ्या आतल्या गमती आहेत. त्याच्यानंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला शूटिंग बंद व्हायचं आणि सगळी माणसं तिथे मागे कट्टा होता मोठा, त्या कट्ट्यावर जाऊन बसायचे आणि सगळेजण फक्त शांतपणे सूर्यास्त बघायचे. काही बोलायचं नाही, काय नाही, तर नुसतं सूर्यास्त बघायचे. असं काय कमाल आहे. सूर्यास्त झाला की शूटिंग परत सुरू. मला वाटतं शुभांगी गोखलेंनी ना एक लेख लिहिला होता वेगवेगळ्या किचन्स बद्दल, आणि त्यात त्यांनी त्या घराच्या किचनचा इतका बारकाव्याने उल्लेख केलेला आहे ना. एका दिवाळी अंकात तो लेख आलेला होता आणि संपूर्ण त्या किचनचा त्यांनी फक्त शूटिंगसाठी नाही तर जो काही केलेला वापर, ती बनवायची ना तिथे काहीतरी, ती स्वयंपाकच करायची ना, डायरेक्ट चपात्या लाटायची, भाजी करायची, तर धूर बिर सगळं व्हायचं ना ते. पण तू आत्ता लावून बघ, आत्ता मी सांगितल्यानंतर तुला कळेल, दिलीप प्रभावळकरनी एक कण सुद्धा खायचे नाहीत ते. हो, ते असं ते अभिनय करायचे त्यांनी आणि आम्ही जेवायचो. हो, बऱ्याचदा असंच असायचं की ते जेवायला येत आहेत किंवा जेवून झालेलं आहे किंवा गप्पा जरी सुरू असतील तेव्हा ते थांबलेत आणि गप्पा मारतायत. जेवताना गप्पा मारतात असं कधीच नाही दिसत. नाही, जेवताना ते त्यांचं आणि वाक्य होतं ना, मी जेवताना बोलत नाही. मला एक एपिसोड यांचा फार आवडतो ज्याच्यात आम्ही नव्हतो कोणीच. दिलीप प्रभावळकर आणि त्यांचे पेन्शनर मित्र हे फिरायला जातात मॉर्निंग वॉकला आणि पाऊस येतो अचानक आणि सू लागते. तर काय करूया आता, म्हणून ते अरे इथे तो राहतो ना, त्याच्या घरी जाऊया चल ना, असं करून ते त्याच्या घरी जातात. तर त्यांची बायको दारू करते आणि ती ह्यांना बघून ती बायको रडायला लागते. तर हा म्हणतो काय झालं, ते काही दिवसांपूर्वी गेले. मी इतका हसलो, काय सिच्युएशन केली होती माहिती ना, आईला. हिलॅरियस. आणि ह्यांना लागले जोरात, ते असे असे करताय. भेटतात अजूनही काही विशेष फरक नाहीये, वृत्ती
तुमच्या त्यातल्या त्यात खोड्या काढणारा माणूस तोच होता का? दिलीप प्रभावळकर. नाही हो? हो, प्रभावळकर. सगळ्यात शांत माझ्यामध्ये विकास होता त्यावेळेला. त्यावेळेला आत्ताही विकासच आहे, विकास कदम. अजूनही तुमचा चेहरा समोरल्यानंतर पहिल्यांदा शेखर टिपरेच आठवतात आणि मग त्याच्यानंतर अनेक भूमिका केलेल्या आहेत, म्हणजे दाभोळकर असतील किंवा त्याच्यानंतर मुक्ता बर्वेच्या अजूनही बरसातमध्ये केलेले डॉक्टर असतील. पण ह्या सगळ्या भूमिका करत असताना सुद्धा शेखर टिपरे अजूनही लोकांच्या मनातून ती व्यक्तिरेखा पुसली गेलेली नाहीये. बरोबर आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मी कुठे बाहेर गेलो की असं लोक मला हे शिऱ्याचे बाबा, हे शलाकाचे बाबा असं म्हणूनच ओळखायचे. पण तेव्हा म्हणजे आता पण एकदम फॅन मुवमेंट असते, असं काही एखादा प्रसंग घडलेला आठवतोय का? परवाची गोष्ट, मी बँड्राला होतो आणि बँड्राहून मला दादरला जायचं होतं आणि संध्याकाळची वेळ आणि तो मोहम्मद रफी चौक आहे ना, तिथे मी उभा होतो आणि टॅक्सी थांबेना आणि मी एक अशी टॅक्सी गेली, मी टॅक्सी अशी हाक दिली तर तो असा थोडासा स्लो झाला, मला वाटलं येईल आणि तो गेला निघून. म्हटलं चायला आता काय करणार. तर एवढ्यात एक मोटरसायकलवाला येऊन थांबला आणि मला म्हणाला, सर तुम्ही टी व्हीमध्ये असता ना, कुठं चाललाय. म्हटलं नाही, अरे मला दादरला जायचं, टॅक्सीवाला थांबत नाही, या मी सोडतो. त्यांनी विचारलेली मोटरसायकलनी मला दादरपर्यंत सोडलं. वा. आम्ही कोणाचं लग्न होतं, मला वाटतं आनंद इंगळेचं लग्न होतं पुण्याला आणि आम्ही सगळेजण इथून मुंबईहून पुण्याला गेलो होतो आणि आनंदचे पुण्याचे मित्र वगैरे सगळेजण आले होते. तर मित्र म्हणजे आता कोण होते, मी होतो, विजय केंकरे होता, तुषार दळवी होता, अतुल परसुरे वगैरे, हे सगळे जण आम्ही इथून मुंबईतून गेलो होतो. संजय नार्वेकर होता आणि रंगा आहे ना गोडबोले, तर रंगाच्या ग्रुपमधली कोणीतरी एक मुलगी होती. तर मी एक झब्बा बिब्बा घालून छान तिथे सगळ्यांच्या बरोबर बसलो होतो. तर त्या ग्रुपमध्ये ती सगळ्यांना ओळखत होती एक्सेप्ट मी, मला ती ओळखत नव्हती. तर तिने जाऊन रंगाला विचारलं की रंगा हा कोण आहे ह्यांच्यात बसलाय मध्ये जाऊन, तो कोण आहे माणूस. तर रंगा तिला म्हणाला, तुला माहित नाही, तो दाऊद गँगचा शूटर आहे. तर ती म्हणाली नाही, हो तो होता, आता तो रिटायर झालाय, आता तो नाटकाची नेपथ्य वगैरे करतो. नाटकाची नेपथ्य करतो. तर तिला ते इतकं खरं वाटलं होतं आणि ती इतक्या विचित्र नजरेने माझ्याकडे अशी बघत होती शेवटपर्यंत. आणि मलाही माहीत नाही, मला काय माहीत काय सांगितलं. आणि थोड्या वेळाने ना रंग्यानी हे अजून कोणाला तरी सांगितलं आणि मग ते संजय नार्वेकर पर्यंत पोचलं. आणि मग संजय नार्वेकर माझ्या बाजूला कोणाला येऊ द्यायचा नाही, चल 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 असा तो. तिला ते शेवटपर्यंत खरं वाटलं होतं की हा पण हे त्या मोमेंटला सुचणं की हा दाऊद गँगचा शूटर आहे, आता तो ते करत नाही, आता तो नाटकाची नेपथ्य करतो. आणि त्या मुलीला खरं वाटण्या इतकं कन्व्हिन्सिंगली सांगणं, याच्यामध्ये रंग याला मानला पाहिजे. अजून तुमची आर्किटेक्ट म्हणून किंवा इंटिरियर्सची अशी प्रॅक्टिस सुरू आहे? हो, आता मी जास्त करून थिएटर कन्सल्टन्सी करतो. अरे वा. कारण माझ्या असं म्हणजे अगेन सुधीर भटाची जी मध्यंतरी कृपा झाली आणि आम्ही जे अमेरिकेला गेलो 6-7 वेळेला, तर प्रत्येक दौऱ्यामध्ये सुधीर भटने आम्हा सगळ्यांना ना नाटक दाखवलं, तिथलं प्रोफेशनल नाटक. 42nd स्ट्रीटवरती तिथे जसं तिथे थिएटर डिस्ट्रिक्ट आहे, अख्खा सगळ्या लाईनीत सगळी प्रोफेशनल थिएटर्स आहेत आणि तिथे नाटकं लागतात. आणि आम्ही तिथे कुठलं बघितलं होतं बरं,
40 सेकंड स्ट्रीट नावाचं नाटक बघितलं, त्याच्यानंतर लायन किंग बघितलं तिथे. आणि ना ते नाटक बघून आपला होतो माहिती आहे ना, म्हणजे काय दर्जाचं प्रेझेंटेशन आहे. आता आपल्याकडे लाईफ ऑफ पाय आलंय, प्लीज म्हणजे जाऊन बघा जर शक्य असेल तर. याच्यानंतर मी असं ऐकलं की फॅन्टम ऑफ द ऑपेरा येते. त्या फॅन्टम ऑफ द ऑपेरामध्ये अख्खं झुंबर खाली प्रेक्षकांच्या वरती कोसळतं, म्हणजे असं अंगावर येतं झुंबर. टेक्निकली काय करतात ते. आणि मग नंतर मी असा विचार करायला, म्हणजे आम्ही असं चाललं होतं की आपण आपलं नाटक असं करूया, मग ते त्याचं काय करता येईल वगैरे असं एक. पण मी सिरियसली विचार करायला लागलो की एक आपलं नाटक आपल्याला जर असं करायचं असेल तर आपल्याला काय काय लागणार आहे. तर आपल्याकडे ते सामावून घेणारं थिएटरच नाही आहे. बरोबर. आपलं सगळं नाटक आहे ते टुरिंग आहे. आणि आता हळूहळू हळूहळू हे बदलणार, हळूहळू आपण येणार त्याच्याकडे. तर ते सामावून घेण्याची थिएटर्सच नाही आहेत आपल्याकडे. म्हणून आता ह्याच्या पुढे जी थिएटर्स बांधली जातील तर ती तशी बांधूया, म्हणजे निदान अजून 20 वर्षानंतर तरी तिथे तसं नाटक करायचा कोणाचा विचार होऊ शकेल. कारण ते ना मराठी माणसांनी बघायला पाहिजे. म्हणजे मला असं नेहमी वाटलं की त्यांची नाटकं बघून ना मी म्हणजे माझा असा झाला ते त्यांचं प्रेझेंटेशन बघून, त्यांचा अभिनय बघून किंवा त्यांच्या नाटकाची स्टोरी बघून किंवा असं बघून नाही झाला. त्या दर्जाची आपल्याकडे खूप लोक आहेत. पण ते ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करतात ना तुमच्या पुढे, ते एक एक्सपिरियन्स डिझाईन करतात. आणि तो मुद्दाम डिझाईन केलेला एक्सपिरियन्स असतो. जो एक्सपिरियन्स तुम्ही टीव्हीच्या पडद्यावर किंवा सिनेमाच्या स्क्रीनवरती तुम्ही घेऊच शकत नाही. तुम्हाला तो थिएटरमध्ये जाऊनच घ्यावा लागतो. कंपल्सरी आहे ते. आणि म्हणून तिथे ती नाटकं चालतात. तिथे तुमच्यापेक्षा जास्ती चालणारा टेलिव्हिजन आहे. त्यांचे फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलायलाच नको. तरीही ती नाटकं हाऊसफुल चालतात, महिनोन महिने चालतात. कारण ते डिझाईन एक्सपिरियन्स, ते तसा एक्सपिरियन्स डिझाईन करतात. इवन डिझनीलँडमध्ये तुम्ही सकाळी डिझनीलँडमध्ये जाता, असं एक म्युझिक वाजत असतं लहान मुलांचं, ते नाही का कार्टून जायचं टिनिन वगैरे ते असं. मग तुम्ही एक राईड करता, मग दुसरी राईड, मग तिसरी राईड, मग त्याच्यामध्ये ती कार्टून्स भेटतात. असं हळूहळू हळू आहे ना सगळेजण ना हळूहळू लहान व्हायला लागतात. म्हणजे मला आठवतं की संध्याकाळी तिथे सगळेजण ती सगळ्या राईड बीड करून झाली की संध्याकाळी तिथे मेन स्ट्रीट आहे, त्या मेन स्ट्रीटवरती सगळेजण जाऊन बसतात दुतर्फा असे. आणि डिझनीची परेड चालू होते फेमस. सगळी कॅरेक्टर्स गाड्यातून ह्याच्यातून सगळेजण असे येतात. आणि अत्यंत बघण्यासारखी असते परेड, अत्यंत बघण्यासारखी. म्हणजे डिझनीलँड नाही बघितलं तरी परेड बघायला जावं, इतकी सुंदर असते. आणि त्याच्यानंतर रोज नसतं, पण त्याच्यानंतर फायरवर्क्स असतं. आणि मी 2000 किंवा 2002ची गोष्ट असेल. अमिता खोपकर होती, तर माझ्या शेजारी होती. तर आम्ही सगळेजण बसलो, ही सिंड्रेला आती बघ, सिंड्रेला. अगं अमिता, अगं वय काय सिंड्रेला करून. म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही हळूहळू हळूहळू ते लहान करता. ते कसे तुम्हाला नेतात बरोबर त्या वातावरणामध्ये. ते इतकं परफेक्ट जमलंय ना त्यांना. म्हणजे फायरवर्क्स होतात ना, तर माझ्या डोळ्यात पाणी आलं यार. आता फटाके आहेत ना ते वरती फुटतात बा असे, ते म्युझिकवर कसे फुटतील, टंग 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 असे म्युझिकवर फटाके फुटतात. इट मे वंडरफुल टेक्नॉलॉजी. आणि हे सगळं आहे ना ते आपल्याकडे सहज येऊ शकतं. म्हणजे फक्त विजन पाहिजे, थोडासा एक पुश पाहिजे की आपल्याकडे ते सहज येऊ शकतं. अजून लोकांना त्याच्यातली गंमतच एकदा ती कळली ना त्यांना की मग बघ तू काय होईल ते. वा.
पण आता नाटकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अभिनय करत असताना आणि नेपथ्यकार म्हणून काम करत असताना असा तुम्हाला काय फरक जाणवतो? कशात फरक जाणवतो म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हणालात की आपल्याकडे तितक्या दमदार कथा आहेत किंवा अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, पण सेटच्या बाबतीत आपण कुठेतरी टेक्निकली कमी पडतोय असं नाही ते नाही, तुम्ही कारण म्हणता. तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन आहेत ना. ॲज अ सेट डिझायनर म्हणून माझ्यावर रिस्ट्रिक्शन आहेत की तो सेट अख्खा फोल्ड होऊन बसच्या टपावर राहायला पाहिजे, मग सगळ्या पेट्या फर्निचर फोल्ड होऊन आतमध्ये गेलं पाहिजे, फर्निचर फोल्ड व्हायला पाहिजे मुळात. सोफे इफे तुम्ही नाही लावू शकत, पलंग नाही लावू शकत. त्याच्यानंतर कॉस्ट्युम्स सगळे तुमचे, प्लस सगळं होऊन नटानं झोपायला जागा झाली पाहिजे आतमध्ये. या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आहेत ना. बरं गावोगाव जातो आपण, त्यामुळे तू वरती सेटची थप्पी पण वरती करू शकत नाही, कारण वायरी खाली आलेले असतात. मग एक माणूस वरती बसतो आणि तो लाकडाने वायर वरती करतो, तेव्हा तुमची बस गावात शिरते. अशी परिस्थिती आहे आपल्याकडे. ते बदलायला पाहिजे. असं माझं खूप हे आहे आणि ते बदलणार हळूहळू, ते येणार आपल्याकडे. तुम्ही केलेल्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामधली चॅलेंजिंग वाटलेली आणि आवडलेली अशी कुठली भूमिका आहे? आवडल्या सगळ्या आहेत, त्याच्याबद्दल काही हे नाही. म्हणजे आता अधांतरमधला बाबा आहे, किंवा करायला मला अवघड वाटली होती ती म्हणजे सेलिब्रेशन मधला तो म्हातारा जो केला होता. त्याच्यामध्ये हे असं होतं की इंटरव्हलला तो मरतो. त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. मी 75 वर्षाचा आहे, ती 70 वर्षाची आहे, आणि 50वा वाढदिवस आहे. आणि ह्यांची मुलं सगळी ती मुंबईहून, पुण्याहून, इथून तिथून सगळेजण निघाले वाढदिवसाचे सेलिब्रेशन करता. आणि एका पॉईंटला त्या मुलीचा विषय निघतो, जी पहिल्यांदा ती घरातून पळून जाऊन लग्न केलंय तिने एका तिच्यापेक्षा खूप वयाने मोठा असलेल्या माणसाबरोबर, आणि त्याच्यामुळे वडील तिच्याशी बोललेले नाहीये गेले 10 वर्ष. आणि खरं तर ती त्यांची खूप लाडकी मुलगी आहे, एकुलती एक, आणि तिने असं केलंय म्हणून ते बोललेलं नाही. तर ती बायको सांगते, तो जावं येईल पहिल्यांदा, जरा नीट वागा त्याच्याबरोबर, असं ती त्या नवऱ्या बायकोंचं एक खटके चालू असतात. आणि मग ह्याला त्याचा त्रास होतो तो, की अजून जरासा मोठा असता तर माझ्याबरोबर पेन्शनर क्लबमध्येच आला असता वगैरे, असं त्यांचं ते चालू होतं ते. आणि एका पॉईंटला त्याला तो बोलायला लागतो आणि त्याला म्हणजे तो एक्साइटमेंट, आणि मग त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरतो स्टेजवर. आणि तो असा खुर्चीत बसल्याच जातो तो. आणि ती म्हणते, अहो काय हे काय असं, तिला ते कळतच नाही. आणि ती पाणी घेऊन येते, पाणी पाजायला जाते, आणि ते पाणी असं उघडून पडतं खाली. आणि ती अशी बघत राहते त्याकडे, आणि ती म्हणते, काय झालं हे? तर त्याच्यात अख्खा अंक मी असाच्या असा बसून असायचो. आणि बाहेरगावच्या प्रयोगातनं डास बीज चावायचे. मग मी ओडोमस लावून बसायचो. आणि मग कधी कधी झोप यायची. अरे तू बस अशी, फक्त असं करून बस. रात्रीची वेळ, खूप उशीर झालाय, थोड्या वेळाने असं होतं ना आपल्याला. बापरे. मग वंदना मागणं चिमटे काढायची मला, झोप नको असं. कारण तिला कळायचं असं जरा आलं की. तुम्ही नाटकातल्या भूमिकांबद्दल किंवा नाटकाबद्दल भरभरून बोलताय, पण चित्रपट असेल किंवा टेलिव्हिजनवरती सुद्धा भरपूर काम केलंय, पण तरी नाटकावरचं असं प्रेम खूप जास्त आहे असं जाणवतंय. असतंच ते, म्हणजे ते मेन आहे खरं तर. आणि थिएटरचं मॅजिक ज्याला एकदा ती चटक आहे, ती एकदा लागली की मग ती नाही उतरत. सिनेमा आम्ही एकदा ना, एक खूप छान हे आहे, मी आणि विजय केंकरे आम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावरती होतो. आणि तिथे एका कन्नडा कॉलेज नावाचं कॉलेज होतं, त्या कॉलेजमध्ये आमच्या नाटकाचे प्रयोग होते.
आणि तिथला जो थिएटर, तिथे थिएटर हा विषय शिकवला जात होता त्या कॉलेजमध्ये, त्या कन्नडा कॉलेजमध्ये. आणि तिथला माणूस, आम्ही दर शुक्रवारी मी आणि विजय जायचो प्रत्येक, स्टेज कसं आहे, काय आहे, लाईट्स कुठे आहेत वगैरे बघायला. तर तो मला 10 वेळाला विचारत होता, तुला अजून काय, कारण फर्निचर आम्ही तिथलं घेत होतो, सेट आम्ही घेऊन जायचो आणि फर्निचर आम्ही तिथलं घ्यायचो. तर मी माझी आधी लिस्ट गेलेली असायची की मला एवढे फर्निचर पाहिजे, शनिवारी हे लागणार, रविवारी हे लागणार. तर तो मला सांगायचा की ही एवढी लिस्ट आहे, बरोबर आहे? म्हटलं हां बरोबर आहे. तुम्हाला अजून काही पाहिजे? म्हटलं नाही. तुला मी आयत्या वेळेला काही देणार नाही, मला वाईट अनुभव आहे तुमच्या लोकांचा, म्हणजे इंडियन लोकांचा एकंदर, की ते आयत्या वेळेला सांगतात की आम्हाला हे पाहिजे म्हणून. म्हटलं नाही, मला काही नको. बघा सेट माझ्याकडे फ्लॅट्स वगैरे आहेत, तुला पाहिजे असेल तर आत्ता सांग. म्हटलं नाही, मला नको. त्याला कळे ना हा एवढा कॉन्फिडंट कसा आहे माणूस. तर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो आणि ते अमेरिकेचे जे सेट होते ना, त्याची मी ड्रिल बसवली होती रेग्युलर. म्हणजे प्रशांत दामले, कोण अजून एक, अरुण नलावडे वगैरे असे 2-3 जरा माणसं त्यांनी पेट्या उचलून आणायच्या बाहेरून. त्याच्यानंतर अजून 2 जण, तोपर्यंत बायकांनी त्या पेट्या उघडायच्या. पेट्या उघडून बायकांनी नाटकाप्रमाणे ते कपडे लावून ठेवायचे. हां, ते एका बाजूला लावायचे. मग एका ग्रुपनी ते उघडायचे. ते फ्लॅट्स आहेत ना, ते असे फोल्ड होते ॲल्युमिनियमचे, ते असे करून उघडायचे, ते लॉक करायचे आणि मग त्याला कापड लावायचं वेलक्रोवरून आणि मग तो उभा करायचा फ्लॅट. आणि तो फ्लॅट उभा मीच फक्त आता हा इथे, हा इथे, हा इथे असं तो लावत घ्यायचं. आणि सुनील बर्वे पूर्वीच्या काळी माहिती आहे अशी एक रस्सी मारायची, माहिती आहे. आता आपण पिना टाकतो फ्लॅटला. पूर्वीच्या काळी काय होतं की हा फ्लॅट आणि हा फ्लॅट जोडायचा असेल तर मागच्या बाजूला एक खिळा असायचा. तर इथे एक दोरी असायची, ती दोरी अशी मारली ना की ती त्या खिळ्यामध्ये अडकायची अशी. ती त्या खिळ्यात अडकली की ती अशी करून खाली बांधून टाकायची की खिळा बिळा, म्हणजे त्या बिजाकडे. हां, बिजा. तर सुनील बर्वे ते रस्सी एक्सपर्ट होता. तो मागणं तो सेट बांधायचा अख्खा. असं करून ती ड्रिल बसवली होती. आणि असं झालं हे साधारण आमचं 1 तास 1.5 तास, म्हणजे पहिल्यांदा थोडा वेळ लागला, मग हळूहळू जसं सेट होत गेलं ना तसं 1 तास 1.5 तासात आमचा सेट लागायचा अख्खा. नाटक संपलं, धडाधड त्याच्यावरचं वेलक्रोनी दुसऱ्या नाटकाचे कपडे लावायचे, हे इकडे लाव, इकडे लाव, इकडे लाव, इकडे लाव, फटाक दुसरा सेट तयार झाला. तर त्यांनी पहिल्या दिवशी बघितलं, तो वेळ लागला त्याला. तुला कमाल आहे ही सगळे. आणि त्याच्यातले बरं सगळे ऍक्टर्स हे करत होते, सगळी माणसं परत येऊन ऍक्टिंग करतात ह्याच्यात. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याची अख्खी जी बॅच होती ना त्या सगळ्यांना असं बसवलं होतं समोर आणि सांगितलं होतं की बघा हे लोक कसं नाटक करतात, हे सगळे ऍक्टर्स आहेत, हे सगळे सेट लावतायत, हे सगळं असं करतायत, बॅकस्टेज करतायत आणि प्लस हे ऍक्टिंग करतायत, हे बघा तुम्ही, असं करून त्यांनी बघायला लावलं होतं. तर त्यावेळेला त्यांनी एकदा आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं त्याच्या, मला आणि विजयला. आणि मग विजयला काही पुस्तकं दिली त्यांनी थिएटर विषयावरची, मला काही पुस्तकं दिली सेट या विषयावरची. तर त्याच्या ऑफिसमध्ये एक मोठं पोस्टर होतं असं त्याच्या मागे लावलेलं, थिएटर इज लाईफ, सिनेमा इज अन आर्ट अँड टेलिव्हिजन जस्ट अ पीस ऑफ फर्निचर. ओ हो. तर ती गोष्ट खरी आहे. म्हणजे तिपरे हे त्याला सणसणीत अपवाद आहे, पण टेलिव्हिजनवरच्या गोष्टी माणसं, इट इज लाईक अ न्यूजपेपर, ते उद्या लक्षात राहत नाही. बरोबर. तिपरे लक्षात राहते ह्याचं कारण ते आठवड्यातनं एकदा होतं. आणि तो जो म्हणजे ते एखाद्या सिनेमासारखं बघितलं गेलं. तुमचे आवडते एपिसोड कोणते कोणते असे एकदम लक्षात राहणारे किंवा असे ते विसरू शकत नाही किस्से? एक एपिसोड मला आठवतो, दुसरा एपिसोड होता तो, त्याचं लाइटिंग साधारण ना त्यांनी 4-4.5 तास त्यांनी लाइटिंग केलं होतं. त्यांनी संपूर्ण गोल ट्रॉली लावली होती त्या हॉलमध्ये
आणि त्याच्यात असं होतं की आबा म्हणतात, अरे शेखर मला ना वॉकर पाहिजे, सगळ्यांकडे वॉकर आहे, मला जाताना वॉकर, फिरायला जाताना वॉकर पाहिजे. मग श्यामला म्हणते वॉशिंग मशीन घेऊया एक आपण असं. मग ही म्हणते की बाबा मला काय मोबाईल पाहिजे. आणि नाही, कन्यारत्ननी काय माहितलं नाही, शिर्या म्हणतो मला मोबाईल पाहिजे. आणि असे मी त्याला सांगतो, अरे मोबाईल कशाला, पेजर घेऊन दे, पेजर चांगला असतो, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. आणि असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी डिमांड आहे. आणि रात्री मी झोपलोय आणि मी ह्या सगळ्यांचे मला डिमांड डोक्यात असतात ना, आणि मी उठतो आणि उठून मी बेडरूमच्या बाहेर येतो असा, आणि समोर कॅमेरा आहे. आणि मी म्हणतो की काय आहे, आबांना वॉकर पाहिजे, हिला वॉशिंग मशीन पाहिजे, शिर्याला मोबाईल पाहिजे, कन्यारत्न काय मागते कोणाच ठाऊक. आजकालची माणसं लवकर पांगणी होतात नाही, असं मी कॅमेऱ्यात बघून म्हणतो, लवकर पांगणी होतात नाही. आणि त्या पॉइंटला ना तो कॅमेरा निघतो तिथून असा, आणि तो इथून असा कम्प्लीट गोल होईपर्यंत सकाळ झालेली आहे अख्खी, आणि मी तिथेच उभा आहे. आणि मग अहो चला आवरून घ्या लवकर, चला मी चहा ठेवते तुमचा, असं ती सगळे रुटीन सुरू होतं. म्युझिक ऐकू यायला लागलं ऍक्च्युली हो. अनेकदा त्याचे डायलॉग्स तुम्ही इम्प्रोवाइज करून एपिसोड व्हायचा. याचं कारण असं होतं की म्हणजे आत्ता लोकांचा ना विश्वासच बसणार नाही या गोष्टीवरती, की टिपरीची स्क्रिप्ट जी होती ती आम्हाला आमच्या घरी 8 दिवस आधी यायची. बर. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही शूटिंगसाठी जायचो तेव्हा 4ही एपिसोड वाचून इथे मला काय करता येईल, इथे मला काय करता येईल, इथे मला काय करता येईल, हे वाक्य कसं घेतलं तर कसं होईल, असा सगळा विचार करूनच जायचे सगळेजण. तिथे गेल्यानंतर फक्त हे असं करूया, हे बघ तू असं म्हण, मग मी असं म्हणतो, नाही नाही असं नको, असं ते इम्प्रोवाइज होऊन केदार शिंदे फायनल करतात, ओके हे फायनल. मस्त. आता तू बसलेला असतो जसा आणि सीन येतो, वाचा चला 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 वाचा 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 वाचा. साहित्य सहवास नावाचा जो बांद्र्यामधला एरिया आहे, बरेचसे साहित्यिक म्हणा किंवा कलाक्षेत्रातली नामवंत मंडळी तिकडे होती, तर लहानपणापासून असं काही त्यांच्याशी कनेक्शन होतं किंवा तेव्हा अक्कलच नव्हती ना, कोण आहे त्यांचं काय योगदान आहे, काहीच माहिती नव्हतं. आणि दामू काका म्हणजे माझ्या अर्ध्या ओळखी दामू काकांच्यामुळे झाल्या सगळ्यांची. पण दामू काकांनी मला खूप शिकवलं म्हणजे सेटच्या बाबतीत. कारण मी त्यांनी एक नाटक केलं होतं, त्या नाटकामध्ये मी होतो, मी आणि वीरेंद्र प्रधान असे 2 जण भाऊभाऊ होतो त्या नाटकात. बालकवींच्या जीवनावरचं नाटक होतं, खूप छान नाटक केलं होतं. लेखक वसंत कानेटकर, संगीत जितेंद्र अभिषेकी. त्याच्यानंतर दामू काकांनी एक सिनेमा केला होता सखी माझी नावाचा, त्याच्यात मी आणि वर्षा उसगावकर हिरो हिरोईन होतो. बर. फुल बागेत मागे फिरून गाणी बिणी सगळं केलंय मी. म्हणजे आम्ही असं इमॅजिन नाही करू शकत. त्यांचं घर होतं कलानगरला ना, तर मला त्यांनी हाक मारली आणि मला म्हणाले तर तेव्हा ना मी माझ्या म्हणजे रेग्युलर मिशा होत्या माझ्या, तर मला म्हणाले की एक काम कर, उद्या मिशा काढून ये. तर मी म्हटलं का, मला कळे ना मिशा काढायच्या, बरं ह्याच्या आधी कधीच काढली नाही ना मिशी. तर मी म्हटलं का, अरे तू सिनेमात आहेस माझ्या. तर म्हटलं अच्छा. तर दाते काका होते, तर ते म्हणाले अरे तू हिरो आहे सिनेमाचा. तर मी दामुकाने म्हटलं का. मग नंतर बरं नाही म्हणण्याचं काही आम्हाला हेच नाही ना. मग मी रिचवर मिशा काढून वगैरे गेलो दुसऱ्या दिवशी. मग 4-5 दिवस झाले. मग त्या जेव्हा सिनेमाची सगळी जुळवाजुळव सुरू झाली, तर तेव्हा मी दामुकाने विचारलं, म्हटलं दामुका तुम्ही मिशी का काढायला लावलीत मला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मिशीमुळे चेहऱ्याला कॅरेक्टर येतं, मिशी काढली की चेहरा नॉन डिस्क्रिप्ट होतो. नटांनी शक्यतो मिशी ठेवू नये,
त्याला वेगवेगळ्या मिशी लावून वेगवेगळी कॅरेक्टर्स करता येतात. मिशीमुळे चेहऱ्याला कॅरेक्टर येतं लगेच. तर मला जे सिनेमाचा जो आमचा हिरो आहे तर तो असाच बॉय नेक्स्ट डोअर असा इमेजचा पाहिजे म्हणून तू आहेस की सामान्य आमच्यातलाच कोणीतरी वाटणारा असा एक माणूस आहे ना, असा मला वाटणारा माणूस तिथे हिरो म्हणून हवाय म्हणून तू आहेस इथे. आणि तीच इमेज किती अनेक वर्ष सुद्धा तशीच आणि कंटिन्यू आहे. त्या सिनेमासाठी वर्षा उसगावकरला त्यांनी फक्त पावडर लावायची मुभा दिली. नो मेकअप व्हॉट्सो एव्हर. कुठली फिल्म आहे नाव काय? सखी माझी सखी माझी असेल युट्यूबवर बघ. हो, बघायला पाहिजे. आयुष्यातला सगळ्यात पहिला प्लेबॅक मला कोणी दिलं माहिती आहे? आणि ते त्याचं त्या गायकाचं मराठीतलं पहिलं गाणं होतं, शंकर महादेवन. ओ हो, कुठलं गाणं होतं आणि ते? शोधू कसे किती अर्थ या जीवनाचे, असं त्याचं गाणं आहे. मला आणखीन एक विचारायचं होतं की म्हणजे मी स्वतः ओरेशन मध्ये आहे म्हणून तुमच्या आवाजामध्ये ना एक विशिष्ट दरारा आहे किंवा तेवढाच आपलेपणा पण आहे. तर ह्या आवाजाचा तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरसाठी काही वेगळा वापर करून घेता? वापर करायला लागतो ना तसा. म्हणजे जसं जसं कॅरेक्टर असेल त्याप्रमाणे तो वापरायला लागतो. तर तो ज्या वेळेला आम्ही एक नाटक केलं होतं आंतरनाट्यतर्फे, मातीच्या गाड्याचे प्रकरण म्हणजे मृच्छकटिक. बर. त्याचं मूळ नाव मातीच्या गाड्याचे प्रकरण. आम्हाला त्या नाटकामध्ये नाच होता, डान्स भरतनाट्यम नाच होता व्यवस्थित सगळ्यांना. त्याच्यानंतर गाणं होतं सगळ्यांनी गायचं होतं. म्हणजे भास्कर चंदावरकरांचं म्युझिक होतं. तर त्यांनी असं केलं होतं की गाणारा वृंद वेगळा होता पण एकही वाद्य वापरलं नव्हतं त्यांनी. तर त्यांनी काय केलं होतं, जेवढी कास्ट होती ना, खूप मोठी कास्ट होती, तर ह्या 5 लोकांनी सा म्हणायचा, ह्यांनी प म्हणायचा, ह्यांनी म म्हणायचा. आणि ते गाणं सुरू झालं की ते त्या स्ट्रोकला सुरू झालं सा प, तो असा कॉर्ड आतमधनं आल्यासारखा वाटायचा आतून. आणि गाणं पुढे चालू असायचं ना, त्याच्यावरती फक्त एक डफ असायचा बरोबर त्याला. तर त्यावेळेला भाषा म्हणजे शब्दोच्चारासाठी अशोक रानडे आले होते आम्हाला शिकवायला. आणि त्यांनी मला आठवतं त्यांनी पहिल्या दिवशी आले आणि त्यांनी सांगितलं की एक काम करा, उद्या सगळ्यांनी अंकलिपी घेऊन या. आणि सगळ्यांनी मग दुसऱ्या दिवशी अंकलिपी घेऊन मास्तर वर्गात सगळ्यांना असं बसवलं, राही म्हणा क ख ग घ ङ अशी संपूर्ण अंकलिपी रोज म्हणायची. स्वर आणि व्यंजन. ते म्हणाले की हा तुमच्या जिभेचा व्यायाम आहे. मग आणि राजीव नाईक तर त्याच्यामधला डॉक्टरेट आहे, म्हणजे लिंग्विस्टिक्समध्ये त्याची PhD आहे. मग त्याच्याकडनं एक एक गोष्टी गेलं, ओष्ठ्य, तालव्य, दंतव्य हे सगळे. म्हणजे तुला सांगतो ना, आंतरनाट्यामध्ये जेवढं शिकायला मिळालं ना आम्हाला. भास्कर चंदावरकर येऊन अख्ख्या कास्टचं गाणं घ्यायचे, सारेगमपधनिसा सगळ्यांनी म्हणायचं. एक मालती अग्नेश्वर नावाच्या बाई होत्या, ते अख्ख्या कास्टचा डान्स घ्यायचे बसून, असे गोळे यायचे मांडल्यात. आणि हे सेशन पहिलं असायचं, डान्स, म्युझिक, भाषा, इंटरवल. त्याच्यानंतर एक माणूस आमचे बारीक सारीक हे घ्यायचा, काय योगासनं घ्यायचा आणि शवासन करायचं, म्हणजे सगळेजण रिलॅक्स. त्याच्यानंतर एक 10 मिनिटाचा इंटरवल. त्याच्यानंतर नाटकाची तालीम पुढे सुरू. मग नाटकाची तालीम पुढे करायची. फारच भारी. ते त्यावेळेला कळलं नाही की हे आपण काय करतोय किंवा याचं काय अहमियत आहे. जेव्हा काही वर्षानंतर जेव्हा आम्ही त्याच्याकडे बघायला लागलो तेव्हा त्याची अहमियत, आता त्याची किंमत कळते आहे. आता पैसे देऊन पण ही माणसं तुम्हाला नाही शिकवायला येणार. बरोबर. खूप धमाल गप्पा, खूप किस्से आणि अनेक माहिती नसलेल्या गोष्टी आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कळलेल्या आहेत.
तुम्ही फार मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारलेल्या आहेत, त्याबद्दल पॉडकास्टचं डबोलं या चॅनलकडून तुम्हाला मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि पॉडकास्टचं डबोलं या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.